एका काळोख्या रात्री एक मुलगी अचानक झोपेतून ओरडत घामाघूम होऊन जागी झाली आणि बाजूला झोपलेल्या आपल्या लहान बहिणीकडे बघू लागली. तर या दोन बहिणी कोण आहेत आणि त्यांच्या भूतकाळात असे काय झालं की ती मोठी बहीण अजूनही त्या धक्क्यातून स्वतःला पूर्णपणे सावरू शकली नाही, हेच आपण या कथेतून बघणार आहोत. नमस्कार वाचक श्रोते हो. तर ही कथा आहे रमा आणि उमा या दोन बहिणींची. रमा ही सर्वसाधारण मुलींसारखी मध्यम उंचीची, गवाळ वर्णाची, पण अगदी मनमिळाऊ. तर या उलट उमा अगदी पांढऱ्या शुभ्र रंगाची, लांब कमरेपर्यंत केश असणारी, अगदी एखाद्या स्वप्नातल्या परीसारखी. तिचे डोळेही अगदी बोलके होते. तीही आपल्या मोठ्या बहिणीप्रमाणे मनमिळाऊ आणि साधीभोळी आहे. रमाचे वडील प्रियकांत हे एका मोठ्या कंपनीत कामाला आहेत आणि रमाची आई ही एक चांगली गृहिणी आहे आणि घरीच तिच्या वडिलांना हातभार लावायचा म्हणून लहान मुलांचे मराठी क्लासेस घेते. प्रियकांत आणि लीला म्हणजेच रमाची आई यांना लग्नानंतर काही वर्षातच रमा झाली आणि 2च वर्षांनी उमाही. लहानपणापासूनच रमा आणि उमा दोघीही खूपच समंजस आणि साध्या होत्या आणि प्रियकांतच्या लाडक्याही. दोघीही बहिणी हळूहळू मोठ्या होऊ लागल्या. प्रियकांत हा मोठ्या कंपनीत कामाला असल्यामुळे आणि मुलींमध्ये खूप जीव असल्यामुळे त्याने या दोघींनाही चांगल्या शाळेत घातलं. उमा आणि रमा रोज अगदी आनंदात व उत्साहात शाळेत जात होत्या. रमा 3रीत होती तर उमाचं 1लीचं वर्ष चालू झालं होतं. त्यांच्या शेजारीच राहणारी पिहू ही रमाची वर्गमैत्रीण होती. तिचे वडील शशिकांतही प्रियकांत सोबतच काम करत असे. पिहू ही रमाची मैत्रीण आणि मोठी असल्याने उमा तिलाही ताईच म्हणायची. या तिघीही शाळा सुटल्यानंतर एकत्रच दंगामस्ती करत दुकानातल्या आजींकडून गोळ्या घेऊन त्या खात खात घरी येत होत्या. पिहू रमाची चांगली मैत्रीण असली तरी उमा तिला विशेष आवडायची नाही. उमा खूपच सुंदर असल्यामुळे तिच्याबद्दल एक विशिष्ट प्रकारचा राग होता पिहूच्या मनात आणि या सगळ्या रागाबद्दल रमा आणि उमा या दोघींनाही काहीच माहितीही नव्हतं आणि पिहूच्या वागण्यावरून तसं कधी जाणवलंही नाही. असं करता करता 2 वर्ष निघून गेलीत. आता पिहू रमा 5वी पास झाल्या आणि उमा 3री पास झाली. रमाला आता थोडं थोडं जाणवायला लागलं की पिहूला उमा आवडत नाही. आता रमा आणि पिहू या दोघींची बालपणीची मैत्री तुटेल की रमा आणि उमा दोघी मिळून पिहूला समजावतील, बघूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद. कथा आवडली असल्यास आणि पुढील भाग वाचायचा असल्यास कमेंट, लाईक, सबस्क्राईब करा. थँक्यू.